गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आज आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये। सर्व मायबापांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की परमेश्वर असतो ना, पापाचा घडा भरेपर्यंत वाट बघत असतो। पापाचा घडा कधी भरेल बघा, तर तोपर्यंत त्याला तो पापाचा घडा भरेपर्यंत कधीच शिक्षा देत नाही। मग आपण मनुष्य म्हणतो की बघा, एवढा वाईट कर्म करून सुद्धा अजून देव याला घेऊन का जात नाही। बघा, आपण कधी कधी या गोष्टी म्हणत असतो, भरपूर पाप करतो तरी श्रीमंतीचा ओघ मात्र कमी होत नाही। पण या संदर्भात या निरूपणामध्ये आपण स्पष्ट करणार आहोत। समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही ऐकलं असेल की एक शिवी ऐकून हातात सामर्थ्य असून देखील आणखी 99 शिवा ऐकण्याचा संयम ज्याच्यात आहे ना, त्याचं नाव आहे श्रीकृष्ण स्वारी। नाहीतर पहिली शिवी दिली तर तेव्हा शिशुपाळाचा वध त्यांनी केला असता, पण तो केला का? नम्रपणा, जिथे नम्रपणा आहे ना तिथे सर्व सुख दाराशी लोटांगण घालतं। पण तिथे नम्रपणा नसेल, कारण बघा समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याचं हे जीवन आहे ना, त्या जीवनामध्ये संकट भरपूर येणार आहेत, भरपूर दुःखसुद्धा निर्माण होणार आहे। पण ज्याच्याकडे नम्रता नाही ना, तो त्या संकटांना सामोरे जाऊ शकणार नाही। पण ज्याच्याकडे नम्रता आहे तो त्या संकटांना सामोरे सुद्धा जाईल आणि त्या दुःखांवर विजय मिळवून सुखाचा बघा तो मानधारी होईल। त्याच्या पदरामध्ये सुखसुद्धा पडेल। म्हणून काही लोकांना बोलताना कधी ऐकलं सुद्धा असेल की तो माणूस खूप चांगला होता, देवाने त्याचं वाईट केलं, तो खूप चांगला मित्र होता, चांगल्या स्वभावाचा सुद्धा माणूस होता, नेहमी लोकांची दया करायचा। आणि काही लोक मात्र त्याच्या उलट असतात बघा, अत्याचार करायचे तरीही देव त्यांना दुःख मात्र कधीच देत नाही। दिवसेंदिवस त्यांची संपत्ती वाढतच जाते। शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का? बघा, आपण एखाद्या माणसाशी बोलताना असं आपण म्हणत असतो की एवढा वाईट कृत्य कर्म करून सुद्धा त्याच्या पदरी सुख का आहे? आणि देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव मात्र शांत का बसलेला आहे? अशा प्रकारे लोकांचा देवावरील विश्वास असतो ना, तो कमी व्हायला सुरुवात होतो। बघा, आपण म्हणत असतो आपण भक्तिमार्गामध्ये असतो आणि भक्तिमार्गामध्ये असूनसुद्धा आपलं आचरणसुद्धा व्यवस्थित असतं आणि समोरचा व्यक्ती असतो भरपूर आपल्या डोळ्या देखत पाप करतो आणि या पापांचा घडा बघा त्याचा भरत का नाही असं आपण चर्चा करत असतो। पण ही 2 कारणं आहेत ना, ही समजावून आपण घेणार आहोत की देव पाप घडताना असं पाहत का राहतो। या संदर्भात बघा एका उदाहरणाद्वारे आपण हे स्पष्ट करणार आहोत। एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये भगवान विष्णूंचं एक सुंदर मंदिर बांधलं गेलेलं होतं आणि मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याच गावातील एक व्यक्ती सेवक म्हणून तिथे कामावर होते। सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई करीत असे आणि 2 वेळेस स्नान करून ध्यान करून देवाची पूजा अर्चा करत असे। तो माणूस खूप गरीब होता, दुःखीसुद्धा होता। मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून त्यांना जे काही देणगी मिळायची ना, त्यातून ते आपलं संसार चालवत असत। मंदिराच्या आवारामध्ये काम करत असताना त्यांच्या आयुष्याची त्या मंदिरामध्ये जोडली गेली होती। वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्तीसमोर बसून उभे राहून करायचे, कधी घराबद्दल तर कधी कुटुंबाबद्दल, कधी संसाराबद्दल तर कधी एक दिवस देवाच्या पुतळ्यासमोर उभा राहून तक्रार करत होता, अरे देवा, तुझं आयुष्य किती आरामात आहे, तू फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात उभा राहतो आणि लोकांच्या प्रार्थना ऐकत असतो। मस्त असं काही कडून लाडू दिले जातात,
काही प्रसाद दिला जातो. येथे उभे राहून तुम्हाला विविध प्रकारच्या मिठाया पदार्थ खायला मिळत असतात. तुमचं आयुष्य खूप सोपं आहे आणि माझं आयुष्य खूप कठीण आहे. माझं आयुष्य खूपच छोटं आहे. हजारो समस्यांनी भरलेला आहे आणि हजारो समस्या माझ्या जीवनामध्ये आहेत. मी दिवसभर मेहनत करतो तेव्हा कुठेतरी माझ्या कुटुंबासाठी 2 वेळचा अन्न गोळा करू शकतो. पण पापी पाखंडी पहा रात्री उशिरा वाईट कृत्य करतात आणि आनंदाने जीवन जगत असतात. तेव्हा जर माझ्या आयुष्यात तुझ्यासारखं असतं तर माझं जीवन किती सुंदर झालं असतं. माझं जीवन किती आनंदी झालं असतं. बघा देवाने हे भक्ताचे शब्द ऐकले. बघा त्या सेवकाचे शब्द ऐकून देव थांबला नाही. देव त्यावेळी मूर्तीतून दर्शन देत त्या सेवकाला म्हणू लागला, भक्ता तू फक्त चुकीचा विचार करत आहे. तू जसे विचार करत आहे ना तसं काहीच नाही. वरून वरून पाहिल्यावर प्रत्येकाचं आयुष्य आपल्यापेक्षा चांगलं दिसतं. जेव्हा आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते ना मग समजतं की याचं जीवन तर माझ्यापेक्षा हलाखीचं आहे. याचं जीवन तर माझ्यापेक्षा वाईट आहे. माझं जीवन तर खूप सुंदर आहे. तुला माहीत नाही इथे उभं राहून सर्वांची काळजी करावी लागते. अनेक जबाबदाऱ्यासुद्धा आहेत. तर बरेच चांगले लोक असतात, बरेच वाईट लोक असतात. बघा वाईट कसं असावं या सगळ्यांचा विचार मला करावा लागतो. कोणी असह्य लोकांवर अत्याचार करतात त्यामुळं त्या असह्य लोकांना संरक्षण द्यावं लागतं. ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी समजेल ना त्या दिवशी तुला माझी मेहनतसुद्धा कळेल की इतकं सोपं नाही. बाप बनून माणूस ज्याप्रमाणे आपल्या मुलांप्रती जबाबदारी पार पाडतो ना त्यांच्या चांगल्यासाठी वाईट वेळ टाळून काळजी घेतो त्याचप्रमाणे अगदी मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यावी लागते. एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या पेलणं सोपं काम नाही. देवाचं हे म्हणणं ऐकून भक्त म्हणाला, देवा हे काय बोलतोस? तुझं काम खरंच खूप सोपं आहे. जसं तुम्ही दिवसभर उभे राहतात ना मी पण दिवसभर उभा राहू शकतो. त्यात मोठी गोष्ट काय आहे? आणि देव म्हणाला, फक्त आम्ही तुम्हाला सांगतो तुला ते जमणार नाही. तुला माझ्या कामांसाठी खूप संयम आवश्यक असतो, खूप नम्रपणा आवश्यक असतो. आणि जर नम्रपणा नसेल ना तर हे कार्य शक्य नाही. आणि तुझ्याकडे तेवढा संयम नाही की तू तुझ्या भावनांना थांबवू शकत नाही. मानव जातीमध्ये एक कमजोरी आहे. तो थोडा लंपट आणि गर्वाने भरून जातो आणि त्याला थोडी दुखापत झाली ना तो लगेच तुटून जातो, विखरून जातो. तो आपल्याला भावना सांभाळू शकत नाही. हे ऐकून सेवक म्हणाला, असं असेल ना तर तो तुझं आयुष्य 1 दिवस जगू दे, मग तू सांगशील. तसं देवाने त्याला खूप समजवलं पण तो हट्टी होता. त्यापैकी त्याला एकही शब्द पटले नाही. देवाने विचार केला की मला 1 दिवसाचं जीवन याला द्यावं लागेल, कारण काही लोकांवर उपदेशांचा काही परिणाम होत नाही. या दोन्हींचा मार खाल्ल्यावरच ते योग्य मार्गावर येतात. देव म्हणाला, ठीक आहे बेटा, तू 1 दिवस मी तुला देव बनवतो आणि मी तुझं सर्व जीवन जगतो. 1 दिवस आपण बघा अदलाबदली करूया. उद्या तू माझं काम कसं करतोस? माझं जीवन जगण्यासाठी तुम्हाला काही अटींचं पालन करावं लागेल. हे देवा, मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे. सांग तुझ्यासाठी काय करायचं आहे? देव म्हणाला, तर दररोज अनेक लोक मंदिरात येतील, ज्यामध्ये चांगले लोकही असतील तसे वाईट लोकसुद्धा असतील, कारण देवावर प्रत्येकाचा हक्क आहे. बापाचा मुलगा नालायक निघाला ना तर तो बाप त्याला मुलगा म्हणणार नाही का? त्याचप्रमाणे वाईट चांगले लोकही माझे पुत्र आहेत. सर्वजणांना समान तू बघ, परंतु मी त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. देव म्हणाले की जेव्हा तू देव होऊन माझ्या जागेवर असेल ना तेव्हा तू चांगला म्हणणारे येतील आणि वाईट बोलणारे सुद्धा येतील तरीही त्यांचं जीवन म्हणणं ते शांतपणे सहन करावं लागेल. संयम हवा, त्यांचं म्हणणं ऐकावं लागेल आणि त्यांची चांगली आणि वाईट कृत्य तुम्हाला तुमच्या बाजूने पाहावी लागतील. त्यावेळी काही बोलू नका. जे काही होईल ना ते शांतपणे पाहत बसा. अरे देवा,
तुझ्या सर्व मला अटी मान्य आहेत. आता देवाने त्याचं आयुष्य एका दिवसासाठी बदललं आणि एका दिवसासाठी त्याला देव बनून मूर्तीमध्ये बसवतात. स्वतः सेवक बनून मंदिरामध्ये सेवा करू लागले. असं झालं की 1-2 तास उलटून गेले. कुठल्या शहरातून एक श्रीमंत माणूस त्या मंदिरामध्ये डोकं टेकवायला येतो आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो की देवा, करोडो रुपये खर्च करून सुद्धा मी एक मोठा कारखाना उभारला आहे. तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद द्या की माझा कारखाना आहे ना, तो खूप वेगाने चालू होईल आणि मला त्यातून भरपूर पैसा मिळेल. त्याच्यामुळं देवाला सांगितल्यावर तो खाली नतमस्तक झाला. खिशातून पैशांनी भरलेलं पॉकेट काढलं आणि जमिनीवर पडलं. त्याला ते पॉकेट दिसलं नाही. तो तिथून उठला आणि निघून गेला. पलीकडे मूर्तीत बसलेला देव फक्त हे सर्व पाहत होता. याचं पॉकेट इथेच राहणार आहे. त्यानं पाहिलं. एकदा त्याच्या मनात आलं की मी या सेठला सांगू का? तसंच पॉकेट पैशानं भरलेलं आहे, ते चांगलंच असणार आहे. आपण नंतर त्या देवाची आट आठवली आणि देवानं सांगितलं की चांगला असो वा वाईट असो हे विसरू नका. तू फक्त त्याच्याकडे बघत राहायचं, कोणताही निर्णय घ्यायचा नाही. असं विचार करून देव झालेला फक्त गप्प बसून राहिला. तेव्हाच एक अत्यंत गरीब माणूस आला आणि मंदिरामध्ये येतो. देवाच्या मध्यसमोर उभा राहतो. तो गरीब माणूस म्हणाला, मी अत्यंत दुःखाचे जीवन जगत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं माझ्यासाठी खूप कठीण जात आहे. घरी आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी पैसे माझ्याकडे काहीच नाहीत. कुठे व्यवस्था करायची काही समजत नाही. आज फक्त माझ्या खिशामध्ये फक्त 10 रुपये शिल्लक आहेत. त्यात एक वेळचं रेशनसुद्धा मिळणार नाही आणि आईच्या औषधांचा खर्च बघा कसा करावा. माझ्या घरचे पूर्ण माझ्यावर अवलंबून आहेत. असं म्हणत माणूस निघू लागला. तेवढ्यात त्याची नजर त्या पैशांनी भरलेल्या पॉकेटावर पडते. तेवढ्यात तो व्यक्ती तो पॉकेट उचलतो आणि त्याचा भरपूर त्या पॉकेटामध्ये पैसे पाहून तो व्यक्ती खूप आनंदित होतो. त्याला खूप आनंद वाटू लागतो आणि देवाचे आभार मानू लागतो. किती भारी, तू खरंच खूप महान आहेस देवा. तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकशील मला वाटलं नव्हतं. आणि या बघा, लवकर ऐकल्यानं पैशातून मी माझ्या कुटुंबासाठी राशनची व्यवस्था करेल आणि माझ्या आईवर उपचारसुद्धा करेल. देवाचा आभार मानून तो घरी माणूस निघून जातो. दुसरीकडे देव बनून मूर्ती झालेला हा भक्ताला असं वाटू लागतं की पॉकेट व्यापाराचं आहे आणि हा गरीब माणूस घेऊन जातोय. एकदा त्याला आवाज देऊन सांगावं. असं मनात आलं की हे बाकी त्याचे नसून घेतलेले पैसे आहेत ना, ते सेठचे आहेत. पण लगेच देवाचं बोलणं त्याला आठवलं. देवाने मला बोलण्यास सक्त मनाई केली आहे, फक्त इथे बसायला सांगितलं आहे. ही स्थिती त्याला आठवली आणि त्यांनी गुपचूप तोंड बंद केलं आणि तो बिचारा गेल्यावर उभा राहिला. बघा, थोड्या वेळाने मंदिरामध्ये अजून एक व्यक्ती आला. तो तिसरा माणूस शिपाई होता. 1 महिना युद्ध चालू होणार होतं आणि आपला प्रवास सुखरूप व्हावा म्हणून देवाची प्रार्थना करण्यासाठी तो मंदिरामध्ये आला होता. 1 महिन्यानंतर सुखरूप घरी परतला पाहिजे अशी शिपाई प्रार्थना करत होता. तोच व्यापारी काही पोलिसांसह मंदिरात प्रवेश करतो. त्याने पैसे भरलेलं पॉकेट मंदिरात आलं होतं. सेठ नाही, पोलिसांना त्या शिपायाला पकडायला सांगितलं आणि म्हणाला, सर, माझ्यानंतर हाच व्यक्ती मंदिरामध्ये आला आहे. त्यांनीच माझं पॉकेट चोरलं आहे. आणि पोलिसांनी त्या शिपायाला पकडून नेण्यास सुरुवात केली. त्या देव बनवलेल्या भक्तांना ही गोष्ट अजिबात पटली नाही, कारण तो तर सैनिक चोर नव्हता. गरीब माणसाने पॉकेट घेतलेले होतं आणि ते भक्त स्वतः समोर असताना शिपायांवर अन्याय होतोय त्याला आवडलं नाही. देवाची स्थिती लक्षात ठेवून त्याला गप्प राहायचं होतं, कारण देवाने त्याला बोलण्यास मनाई केली होती. परंतु त्याला सर्व अन्याय शांतपणे पाहायचा नव्हता. त्याला माहीत होतं की आपण गप्प बसणं म्हणजे एखाद्या निर्दोष माणसाला त्याची शिक्षा होईल
त्यावरून त्याला थांबवलं जाईल. शेवटी तो देव झालेल्या माणसाचा संयम तुटला. म्हणून समर्थांनी सांगितलेलंच आहे की माणूस आहे ना, हा चुकीचा पुतळा आहे, म्हणून तो चुकणारच आहे. म्हणून बघा, शेवटी तो देव झालेला मनुष्य होता, त्याचा संयम तुटला आणि शेवटी तो बोललाच की तुमचं पॉकेट चोरीला गेलं नाही. सैनिकाच्या पूर्वी मंदिरात आलेल्या एका गरिबानं तुमचं पॉकेट चोरलं आहे. मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिलं आहे. आता पोलीस बघा, या देवाचं ऐकणार नाही, तर शेवटी आपल्या समोर देव बोलतो. तर पोलिसांनी ते ऐकलं सुद्धा. त्याने ताबडतोब शिपायाला सोडलं आणि त्या घरी विचारायला गेले. त्या बिचाऱ्यानं पॉकेट हिसकावून घेतलं. तो गरीब निराधार झाला. एकीकडे एका दिवसाची वेळ संपली, मंदिरामध्ये देव आले आणि दुसरीकडे जे भक्त देव बनले होते त्यांनी दिवसभरात घडामोडी परमेश्वराला सांगितल्या आणि अभिमानाने सांगितलं की हे परमेश्वरा, एक दिवस देव बनून मी खूप महत्त्वाची कामं केली आहेत. पहा, भगवंताने हे भक्ताचं म्हणणं ऐकलं. तो म्हणू लागला, काहीच नाही, उलट त्रास केला आहेस. त्या बिचाऱ्याला पकडून तुम्ही त्याच्या कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे. तोंडातून अन्नाचा तुकडा हिसकावून घेतला आहे. आईचा उपचार होण्यापासून रोखून ठेवला. बघा, तो मोठा माणूस होता. पाप करून करोडोची संपत्ती मिळवली आहे आणि गरिबांचे पोट कापून तो पैसा जमा करत होता. त्याचं मूळ पॉकेट हरवलेलं असतं, त्यामुळं त्याला काही फरक पडत नसता. जे काही चांगलं झालं होतं ना, निदान गरीब माणसाचं तरी चांगलं झालं असतं. त्याच्या आयुष्यातील काही दुःख कमी झाली असती. या सैनिकाला वाचून तू खूप मोठा अन्याय केला आहेस. सैनिक आपल्या राज्याचे युद्ध करून दुर्बल देशाचे राज्य घेणार आहे. त्या युद्धामध्ये किती निष्पाप लोक मारले जातील माहीत नाही का? त्याला वाचून तुम्ही अन्याय केला. देवाचं म्हणणं भक्ताला पटलं. देवाला तो सेवक म्हणू लागला, माझ्या डोळ्यासमोर जे घडत आहे ना, तेच मी पाहू शकतो. मागचे सत्य मला माहीत नाही, मी ते पाहू शकलो नाही. देवात फक्त तुम्ही जग चालवू शकता, कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवता. आमची चांगली काळजी घेता. तुम्ही जे काम करत आहात ना, ते चांगले करता. आम्ही चुकीचे आहोत आणि जीवनाचे वास्तव समजत नाही. त्याआधीच तुम्हाला दोष देऊ लागतात. जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचं घडतं ना, आपल्या मनासारखं काही घडलं नाही, त्यावेळी संयम माणसाचा तुटतो. देवाला टोमणे मारायला लागतात. आपल्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींमध्ये भगवंताची काही योजना घडलेली असते. बघा, योजना आखलेली असते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जी भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. म्हणून कधीकधी आपल्या बाबतीत, आपल्या आयुष्यामध्ये कधीकधी वाईट प्रसंग आले ना, की मनुष्य देवाला दोष द्यायला सुरुवात करतो. पण ते वाईट प्रसंगसुद्धा आपल्या भल्यासाठी असतात. हे प्रत्येक भक्ताला समजलं पाहिजे. प्रत्येक वाईट प्रसंगामध्ये परमेश्वर आपली परीक्षा घेत असतो. हे ज्या मनुष्याला समजलं ना, तो भक्ती मार्गामध्ये श्रेष्ठ भक्ती करतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जी काही योजना असेल ती भविष्यामध्ये आपल्याला फायदेशीर ठरू शकते. आपल्याला समजत नाही की शहाणपण कशात आहे. आपण कामात बघा, पुढील मागील निकालांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. तुमच्या इच्छेनुसार तुमच्यासोबत काही घडत नसेल ना, तर ती देवाची इच्छा आहे असं समजावं. आणि देव जे जे काही करतो ना, ते केवळ चांगलंच करत असतो. पण आपण मात्र देवाला दोष देत फिरतो. पण देवाला दोष देणं चांगलं आहे का? कधीच नाही. जेव्हा आपण देवाला दोष देत फिरतो ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये अजून वाईट घडत जातं. आता आपण या 2 कारणांबद्दल बोलूया. त्यामुळं पाप करताना पाहून देव शांत का राहतो? आणि पहिले कारण म्हणजे, जोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही जगाच्या लोकांवर अवलंबून राहाल. ज्या दिवशी तुम्ही देवावर अवलंबून राहाल ना, त्या दिवशी तुमच्या मदतीला देव नक्कीच धावून येईल. लोकांवर, नातेवाईक, मित्र, कुटुंब कोणावर जास्त अवलंबून राहू नका. भगवंताच्या आठवण करा, नामस्मरण करा.
भगवंताच्या भक्तीमध्ये राहा, तेव्हा तुम्हाला भगवंत नक्कीच संकटात मदत करेल. कारण दुसरी गोष्ट म्हणजे भगवंत आपल्या प्रारब्धाकडे पाहतच राहतात. ही कोणत्या कृतीची शिक्षा कोणाला आणि कुठे कोणत्या कृतीचं फळ कोणाला मिळावं हे मागच्या सर्व कृती पाहून मोजत असतात. त्याच्यामध्ये वाईट होतं आणि देवाला समर्पित व्हा. तुमचा देव कधीच वाईट करू शकत नाही. म्हणजेच काय, म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात ना, त्या परमेश्वराच्या मर्जीनंच घडत असतात. पण आपण त्यांना वाईट दृष्टीनं बघून बघा देवाला दोष द्यायला सुरुवात करतो. पण हे कितपत योग्य आहे? समर्थांनी सांगितलेलं आहे की तुमच्या जीवनामध्ये जी प्रत्येक गोष्ट घडणारी आहे ना, त्या गोष्टीला तुम्ही पॉझिटिव्ह पाहायला सुरुवात केली, म्हणजे चांगल्या दृष्टीनं पाहायला जर सुरुवात केली ना, तर तुमच्या मर्जीप्रमाणे गोष्टी घडायला लागतील. पण आपण मात्र थोडं जरी दुःख आपल्या जीवनामध्ये निर्माण झालं ना, की लगेच आपण परमेश्वराला बघा दोष द्यायला सुरुवात करतो. पण जेव्हा आपण दोष द्यायला सुरुवात करतो ना, मग आपण भक्तिमार्गामध्ये राहून, आपण श्रवण करून, आपण उपासना करून त्याचा काही फायदा आहे का? काहीच नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये या 4 गोष्टी आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. या 4 गोष्टींमुळं मनुष्याचं जीवन घडत असतं. मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चांगल्या वाईट ज्या काही गोष्टी होतात, या गोष्टींवर त्याचं जीवन अवलंबून असतं. या 4 गोष्टी कोणत्या बरं? पहिली गोष्ट आहे दान, दुसरी गोष्ट आहे संगत, तिसरी गोष्ट आहे मैत्री आणि चौथी गोष्ट आहे प्रेम. या 4 गोष्टी जर मनुष्याला योग्य मिळाल्या ना, तर मनुष्य श्रीमंतसुद्धा होतो आणि मनुष्याच्या जीवनामध्ये सुखसुद्धा प्राप्त होतं. बघा पहिली गोष्ट हे दान. बघा दान मात्र कोणासारखं करावं? दान नक्की असतं तरी काय? बघा जेव्हा आपल्याकडे आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण जेवण करत असतो, बघा आपल्याकडे काही नसतानासुद्धा एखादा जर समोरून व्यक्ती आला, तर एखादा वाटसरू आला, आपल्या ताटातलं त्याला जेवायला देणं, बघा हे सुद्धा दानामध्ये जातं. आणि हे दान असतं ना, म्हणजे आपल्याकडं काही नसताना आपण दुसऱ्याला देणं, त्यालाच तर दान म्हणतात ना. म्हणजे दान जर करायचं असेल ना, तर ते करण्यासारखं करावं. स्वतःकडे काही नसताना सुद्धा सर्व काही दुसऱ्याला बहाल करणं, हे दानामध्ये येतं. बघा काही माणसं असतात, एवढी भरपूर श्रीमंती असते, एवढा धनाढ्य मनुष्य असतो ना, पण आयुष्यामध्ये दान मात्र कधीच करत नाही. पण त्याच्या श्रीमंतीमध्ये बघा कधीच वाढ होत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही दान जर केलं ना, तर तुमच्या धनामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. आणि या दानामध्ये एवढी शक्ती असते, तुमच्या जीवनामध्ये सुखसुद्धा निर्माण होतं. सुखामध्ये बघा हे दुःखाचं रूपांतर आहे ना, हे सुखामध्ये कधी होऊन जाईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. आणि दुसरी गोष्ट सांगितली आहे ती संगत. बघा महाभारतामध्ये जर संगत जर करावी तर ती कोणासारखी करावी? जर संगत करायची असेल ना, तर अर्जुना समान करावी. कारण का? त्याचं कारणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण जो धर्माच्या मार्गावर चालतो, जर त्याच्याशी आपण संगत केली ना, तर आपल्या जीवनामध्ये धर्मसुद्धा घडला जातो. आणि संगतीमध्ये एवढी क्षमता असते ना, तर एखाद्या चांगल्या व्यक्तीची जर संगत केली, जर तुम्ही बघा 2 प्रकारची संगत असते. एक अवगुणांची संगत असते आणि एक चांगल्या गुणाची संगत असते. बघा जर तुम्ही संतांची संगत केली, संतांच्या संगतीमध्ये तुमचं जीवन जर व्यतीत केलं ना, तर तुम्ही देव झाल्याशिवाय राहणार नाही. पण तिथेच जर तुम्ही अवगुणाची संगत जर केली ना, तर तुम्ही राक्षस झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे बघा आपण रामायणामध्ये पाहिलं, बिभीषणासारखा बघा एवढा परमवीर होता आणि त्याच्या दरबारामध्ये बघा त्याचा स्वतःचा भाऊ रावण होता. पण ज्या दिवशी रावणाच्या संगतीमध्ये बिभीषण होता ना, तोपर्यंत बिभीषण कोण होता, काय होता, कोणाला माहीत होतं का? पण जेव्हा श्रीरामांच्या संगतीमध्ये आला, बघा सर्व काही जगाला माहीत झालं की बिभीषण किती श्रेष्ठ आहे.
म्हणून संगत आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. म्हणून असं म्हणतात, जरी आपण कितीही वाईट गोष्टींमध्ये गुंतलेलो असोत, पण आपली संगत जर व्यवस्थित असेल ना तर मनुष्याचं जीवनसुद्धा सुख शांतीने भरून जातं. तिसरी गोष्ट आहे ती मैत्री. मैत्री कोणासारखी करावी तर मैत्री करावी ती सुदामासारखी. श्रीकृष्ण स्वारी आणि सुदामासारखी मैत्री. जरी त्या मैत्रीमध्ये श्रीमंती नसेल तरीही ती मैत्रीच असते ना. म्हणून मैत्रीमध्ये कधी श्रीमंती पाहू नका, मैत्रीमध्ये कधी पैसा आणू नका, तेव्हाच ती मैत्री टिकते. आणि जर मैत्री तुम्हाला करायची असेल ना तर ती सुदामासारखी करावी, एकदम स्वच्छ आणि सुंदर मैत्री. आता चौथा आहे ते प्रेम. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आजच्या कलियुगामध्ये या प्रेमापोटी मनुष्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद करत आहे. कारण आजकालचं प्रेम आहे बघा, आजकालचं प्रेम हवंसं वाटतं, पण ते हवंसं का वाटतं तर त्या प्रेमामध्ये एक गोष्ट लपलेली असते, तो म्हणजे पैसा. जिथे पैसा येतो तिथे प्रेम कधीच होत नाही. ज्याप्रमाणे जर प्रेम जर करायचं असेल ना तर ते कृष्णा समान असावं. ज्याप्रमाणे कृष्णानं प्रेम केलं बघा, लग्न होणार नाही हे माहीत असताना सुद्धा आयुष्यभर प्रेम टिकवलं, त्यालाच प्रेम म्हणतात ना. नाहीतर आजच्या या कलियुगातलं प्रेम बघा, पैशासाठी शरीर सुखासाठी दोन बघा, एक स्त्री आणि पुरुष एकत्र येतात आणि काही सेकंदामध्ये मैत्री होते आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. पण ते खरं प्रेम असतं का? कधीच नसतं. कारण ते शरीरावर प्रेम जडलेलं असतं आणि जेव्हा शरीराची इच्छा पूर्ण होते ना तेव्हा त्या प्रेम नष्ट होऊन जातं, लगेच भांडण होतं आणि लगेच 2 दिवसाचं प्रेम असतं ना लगेच बघा दुश्मनामध्ये निर्माण होतं. मग असं प्रेम काही गरजेचं आहे का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे या कलियुगामध्ये तुम्हाला अवगुण करणारे लोक आहेत ना, एवढे भेटतील ना की तुम्हाला चांगल्या माणसाची संगत तुम्हाला करून देणार नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे असं एकच बघा जागा आहे, ते म्हणजे श्रवण. बघा, ते म्हणजे आपण 1 हप्त्यामध्ये जिथे आपण 2-2.5 तास व्यवस्थित बसतो ना, 2-2.5 तास श्रवण करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, त्या जागेवर तुम्ही एकदा येऊन तरी बघा. तुम्ही ऐकलंसुद्धा असेल की हा व्यक्ती इथे जातो, मग आपण का बरं जात नाही? भरपूर वर्ष झाले तुम्ही ऐकलेलंसुद्धा आहे की हा व्यक्ती इथे गेल्यामुळं, या भक्तिमार्गामध्ये गेल्यामुळं किती सुंदर झाला आहे, त्याचा आयुष्यामध्ये किती बदल झाला आहे. मग आपण कधी जाणार? आपण नुसतं ऐकून होणार आहे का? आपण एकदा तरी श्रवणाला बसावं. तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग आलेले आहेत, तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत बघा, नक्कीच त्या प्रॉब्लेम असतील ना, नक्कीच ते सुखामध्ये निर्माण होतील. पण आपण जर श्रवणाला बसलो तर ना, काही मंडळी अशीसुद्धा आहेत की श्रवणाला बसून परत बघा घरी आहेत आणि त्यांना श्रवणाला जावंसं वाटत नाही, कंटाळा येत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की चांगल्या गोष्टींचा माणसाला नेहमी कंटाळा येत असतो. कारण जिथे विकत दिलं जातं ना बघा, इथे सुंदर उदाहरण दिलेलं आहे बघा. एकीकडे तमाशा असतो आणि एकीकडे भक्तिमार्ग असतो, कीर्तन श्रवण चालू असतं, सत्संग चालू असतो. पण दुसरीकडे बघा तमाशा असतो ना, त्याच्यात ते तिकीट काढून बघावं लागतं बघा. कारण हे डोळे आहेत ना, या झगमग करणाऱ्या गोष्टी असतात, त्याच्या प्रेमामध्ये पडले जातात. जे वर दिसतं ना ते त्यांना हवंसं वाटत असतं, म्हणून 100 रुपये तिकीट काढून तो तमाशा बघतो आणि त्याच्यामध्ये अवगणच भरलेले असतात ना, त्याच्यामध्ये चांगलं असतं का? म्हणून आणि दुसरीकडे भक्तिमार्ग असतो. ते भक्तिमार्ग असतो ना, तो भक्तिमार्ग या आत्म्याला समाधान देतो. पण या मनुष्याला काय हवं असतं? ह्या डोळ्यांना आनंद हवा असतो, पण तो आत्म्याला समाधान पाहत नाही. म्हणून मनुष्यानं जे तुला आयुष्यभर पुरेल ना असं समाधान मिळवावं. कारण हे डोळे आहेत ना, जे वर त्यांना सुख मिळेल ना ते पाहण्याचा बघा मार्ग दाखवतात, पण आत्म्याला समाधान मिळण्याचा मार्ग
म्हणजे भक्तिमार्ग आहे. समर्थांनी जो साधा सोपा भक्तिमार्ग सांगितलेला आहे, या भक्तिमार्गामध्ये आपण एवढं न्हावून जावं ना. बघा, आपण जीवनामध्ये एका क्षणात केलेली मैत्रीवर एवढा विश्वास ठेवतो की आपल्या आईबापाचा सुद्धा आपण विचार करत नाही. मग या भगवंतावर एकदा तरी असा विश्वास ठेवून तरी बघा, एकदा उपासना करून तरी बघा, एकदा तुम्ही या भक्तिमार्गामध्ये येऊन तरी बघा. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण तसं करतो का? जिथे विश्वास ठेवायचा नाही तिथे विश्वास ठेवतो, आणि जिथे 100% खणखणीत नाणं आहे ना, ज्या नाणं तुम्ही घेतलं ना त्याची तुम्ही भक्ती केली तर 100% तुम्हाला कधीच फसवणार नाही. पण ते आपण विसरून जातो. मग या जीवनामध्ये आपण वागायचं कसं आणि पुढे काय करायचं हे प्रत्येकानं ठरवावं. कारण मी सांगणारा मी एवढा मोठा नाही की तुम्ही माझं ऐकावं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा मनुष्याचा मृत्यू जवळ येतो ना, तेव्हा या सर्व गोष्टी त्याला आठवायला लागतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की सकारात्मक विचार आहे ना, हीच मोठी गुंतवणूक आहे, जी आत्मविश्वासाच्या रूपामध्ये नियमित लाभ देत असते. पण आपण गुंतवणूक कोणती करतो बरं? या डोळ्यांना चांगलं दिसेल तीच आपण गुंतवणूक करत असतो. पण या मनाला चांगलं वाटेल, या मनाला समाधान वाटेल, ती गुंतवणूक आपण आयुष्यामध्ये करतो का? तर आपल्याला जी गुंतवणूक करायची आहे ना, तर या मनाच्या समाधानाची करायची आहे. जेव्हा श्रीराम समर्थ आपल्या जीवनामध्ये आपला अविभाज्य भाग बनवून येतील ना, तेव्हा आपल्या वैखरीमध्ये श्रीरामाशिवाय दुसरं काहीही असणार नाही. आपण प्रत्येक काम करताना श्रीरामांच्या नामस्मरणाने न्हावून जाऊ. आणि असा हा दिवस आहे ना, तो लांब नाही. फक्त तुम्ही विचार करा आणि श्रीरामांच्या चरणामध्ये लीन व्हा. तुमच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. तुमचं जीवन एवढं बदलून जाईल ना, तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.